मॉलमध्ये असो किंवा ऑनलाईन स्टोअरमध्ये लोखंडाची बरीचशी भांडी बघायला मिळतात. पण त्यापैकी नक्की कोणती भांडी घ्यावी, तिचा वापर कसा करावा आणि भांडी वापरण्यायोग्य करण्यासाठी काय करावे? लोखंडाची भांडी वापरताना कोणती काळजी घ्यावी, हे आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मी माझ्या किचनमध्ये वापरण्यासाठी घेतलेली आहेत लोखंडाची ही भांडी. यामध्ये आहे भरपूर जड असा पॅन आणि त्याचसोबत 2 in 1 डोसा तवा. ही वस्तू अतिशय उपयोगाची आहे. हा तवा मी बऱ्याच वर्षापासून शोधत होती आणि तो आज मला मिळाला. एका बाजूने डोसा, चपाती, भाकरी देखील बनवू शकता आणि दुसऱ्या बाजूने ग्रिल करू शकतो. दोन्ही बाजूने याचा वापर होतो आणि याचं वजन बघाल तर 2.5 ते 3 किलो आहे. 10 इंचाचा हा तवा आहे. हा तवा 2 वर्षापासून मी अगदी ऑनलाईनसुद्धा शोधला, पण मला हवा तसा मिळत नव्हता. मग आज आपण लोखंडाची भांडी वापरण्यायोग्य करण्यासाठी त्याआधी ती स्वच्छ करून घ्यायची आहेत. साबण लावून व्यवस्थित घासून घ्यायचे आहे. सगळ्या बाजूने छान घासून घ्या, म्हणजे त्यावरचा जो काही काळपटपणा असतो तो निघून जातो आणि स्वच्छ धुवून घेतल्यानंतर एका सुती कपड्याने पुसून घ्यायचं. जो पॅन आहे त्याचं वजन आहे 3.5 किलो. 12 इंचाचा हा पॅन आणि या वजनावरूनच तुम्हाला अंदाज येईल की किती मजबूत या दोन्हीही वस्तू आहेत. आता दोन्ही वस्तू स्वच्छ करून घेतल्यानंतर गॅसवर अगदी कडकडीत अशा गरम करून घ्यायच्या आहेत. जोपर्यंत त्यामधून धूर निघत नाही तोवर ते गरम करून घेतलं की मग त्यामध्ये 1 चमचा तेल घालून घ्यायचं आणि हे तेल संपूर्ण पॅनला किंवा तव्याला लावून घ्यायचं. तेलाचं कोटिंग संपूर्ण भांड्याला करायचं आहे आणि ही प्रोसेस कमीत कमी 2 वेळा तरी करायची. अगदी नॉनस्टिकपेक्षाही चांगलं लोखंडाचं भांडं वापरण्यासाठी तयार होतं. गॅस बंद करायचा आणि त्यानंतर सुती कपडा असो किंवा मग टिश्यू पेपरने ते व्यवस्थित पुसून घेतलं की वापरण्यासाठी हे भांडं तयार झालं आहे. डोसा तवा देखील याच पद्धतीने व्यवस्थित कोट करून घेतला आहे. लोखंडाच्या भांड्यामध्ये जेव्हा भाजी बनवाल ती खूप जास्त वेळ त्याच भांड्यामध्ये ठेवायची नाही. लगेचच काढून दुसऱ्या भांड्यामध्ये ठेवा. आता याच तव्याचा वापर करून मस्त असा नाश्त्याचा पदार्थ बनवणार आहोत. तर त्यासाठी 1 वाटी भिजवलेली मुगाची डाळ घेतली. 3 ते 4 तास डाळ पाण्यामध्ये भिजत ठेवल्यानंतर त्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं. आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊ. 3 हिरव्या मिरच्या, 5 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं, अर्धा चमचा जिरे घालून घेतली, अर्धा चमचा हळद, पाव चमचा हिंग घालायचा, चवीनुसार मीठही घालून घेतलं आणि अगदी कमी पाणी घालायचं आहे. 1 छोटी वाटी पाणी यामध्ये घालून घेतलं. त्यानंतर हे मिक्सरवरनं फिरवून घ्यायचं आहे आणि खूप बारीक अशी पेस्ट करायची नाही. थोडंसं जाडसरच ठेवायचं आणि खूप पातळही नको. बॅटरची कन्सिस्टन्सी इतपत घट्टसर हवी. आता मस्त तवा कडकडीत गरम करून घेतला. त्यानंतर त्यावर 2 चमचे घालायचं आहे तेल आणि हे तेल संपूर्ण तव्याला व्यवस्थित लावून घेतलं. तवा बघा कडकडीत गरम करून घ्यायचा, कारण आज पहिल्यांदाच तवा वापरणार आहोत. त्यानंतर यावर आपण जे बॅटर बनवून घेतलं त्याचे असे छोटे-छोटे डोसे बनवून घ्यायचे. मुगाच्या डाळीचे हे डोसे बनवलेले आहे. एका तव्यावर 4 डोसे आरामात तयार होतात. त्यामुळे कामही सोपं होतं आणि नाश्ता देखील अगदी पटकन तयार होईल. डोसा बनवा, चपाती बनवा किंवा तुम्ही यावर भाकरी देखील बनवू शकता. तर 4 छोटे डोसे मी यावर बनवून घेतले. त्यामध्ये घालायचं आहे बटर. आता इथे घेतलं आहे मी गाजर, बीट आणि थोडीशी कोथिंबीर. ती देखील आपण या डोस्यावर घालून घेऊया. त्यानंतर यावर घालायची आहे थोडीशी सोयाबीनची चटणी. सोयाबीनची चटणी कशी बनवायची याची रेसिपी चॅनलवर आहे. नसेलच तर तुम्ही सांबार मसालाही वापरू शकता किंवा नाही वापरलं तरीही चालेल. गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आणि दोन्ही बाजूने छान असे खरपूस आपण हे डोसे भाजून घेतले. हवं असेल तर वरतून थोडंसं बटरही अजून घालू शकता. तयार आहे गरमागरम नाश्ता. नाश्ता तर तयार झाला, पण त्याचसोबत चमचमीत असे वांग्याचे कापही बनवूया. 1 चमचा धने जिरे पावडर, पाव चमचा हळद, 2 चमचे घातले आहे लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला घालायचा आहे, चवीनुसार घालायचं आहे मीठ. यामध्ये पाव चमचा हिंग घालायचा आणि अर्धा लिंबाचा रस घालून घेऊया. लिंबाचा रस नसेल तर आमचूर पावडर वापरू शकता आणि आमचूर पावडरही नसेल तर 2 ते 3 चमचे दही किंवा ताक वापरूनही हा मसाला बनवू शकता. 2 चमचे मी तेल घालून घेतलं. आता हे व्यवस्थित मिक्स करायचं, पण हे मिश्रण थोडंसं घट्टसर आहे म्हणून 2 ते 3 चमचे यामध्ये पाणी घालून घेतलं. आता हे बॅटर अगदी परफेक्ट तयार झालं. त्यानंतर यामध्ये भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली. आता हे जे वांग्याचे काप आहे ते छान कुरकुरीत व्हावे म्हणून 4 चमचे घेतलं आहे बेसन पीठ, 2 चमचे बारीक रवा घालून घ्यायचा, थोडंसं लाल तिखट घालायचं
हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. पाण्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून घेतलं आहे आणि वांग्याचे काप करून घेऊ. भरीत बनवण्यासाठी आपण जे मोठं वांगं वापरतो, ते कोवळं वांगं घेऊन त्याचे जाडसर काप करून घ्यायचे आहेत आणि लगेचच ते मिठाच्या पाण्यामध्ये घालून ठेवायचे म्हणजे ते काळसर होत नाहीत. 2 मिनिटं पाण्यामध्ये घालून ठेवल्यानंतर लगेचच काढून आपण जो मसाला तयार करून घेतला, त्यामध्ये ते छान असे कोट करून घ्यायचे आणि आपण बेसन पीठ, रव्याचं जे मिश्रण बनवलं आहे, त्यामध्ये घोळवून घ्यायचं. अशाच पद्धतीने आपण सगळ्या कापांना छान असा मसाला लावून घेतला. वांग्याचे काप आपण ग्रिल करून घेणार आहोत. तर जो तवा वापरला आहे, त्याच्या दुसऱ्या बाजूने आपण ग्रिल करू शकतो. तवा कडकडीत गरम करून घ्यायचा. त्यावर 2 चमचे घालायचं आहे तेल. तेल संपूर्ण तव्याला व्यवस्थित लावून घ्यायचं. गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आणि लगेचच त्यावर आपण जे तयार केलेले वांग्याचे काप आहे, तेही ठेवून घ्यायचे. संपूर्ण काप एकाच वेळेस तव्यावर व्यवस्थित ग्रिल होतात. अगदी मोठा असा तवा आहे आणि वापरायलाही अगदी सोपा. दोन्हीही बाजूने तुम्ही या तव्याचा वापर करू शकता. गॅस मध्यम आचेवर ठेवून दोन्ही बाजूने वांग्याचे काप छान कुरकुरीत असे ग्रिल करून घ्यायचे आहेत आणि तयार आहे खाण्यासाठी चमचमीत असा हा पदार्थ. बनवायला सोपा, खायला तितकाच चविष्ट. एकाच तव्याचा वापर करून तुम्ही 2 वेगवेगळे पदार्थ बनवू शकता आणि तुम्हालाही लोखंडाचे हे भांडे हवे असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. एकदा जरूर ट्राय करा. वापरून झाल्यानंतर मात्र हे भांडे स्वच्छ घासून घ्यायचे आणि एखाद्या कपड्याने पुसून ठेवायचे. नाहीतर त्याला लगेचच गंज लागतो आणि गंज लागल्यानंतर ही भांडी व्यवस्थित वापरली जात नाही. त्यानंतर यावर 1 ते 2 थेंब तेल घालून ते व्यवस्थित कोट करून कोरड्या जागेवर ठेवलं की भांड्यांना अजिबात गंज लागत नाही. आजच्या रेसिपीज कशा वाटल्या कमेंट्समध्ये जरूर सांगा.